या मॅच मध्ये 18 धावांची गरज आहे. वेळ जास्त चाललाय, प्लीज अंपायरचा सिग्नल येतोय आम्हाला, त्यामुळे त्या सूचनांचं पालन करा. पण बेतवडे विरुद्ध निळजे. दिशांक मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राइक आहे, त्याने चौकार ठोकला तो प्रथमेश ऑफ स्ट्राइक आहे. अमर तांडेलकडे बॉल, शेवटचं षटक, 6 बॉल 18 धावा. राऊंड द विकेटने गोलंदाज. ओ हेलिकॉप्टर, चांगला फटका खोदून काढलाय, वाडिश लॉंग ऑन. पहिलीदा वेगाने, सेकंडचा कॉल, थ्रो स्ट्रायकिंग एंडला दिशांक पोहोचलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ओव्हर थ्रो झाला होता मागून, जयने बॅकअप केलंय. धावा 2 मिळत आहेत, धावसंख्या पुढे चालली. बॉल बाकी आहेत 5 बॉल 16 धावांची गरज. एक मोठा फटका घाम फोडणारे बेतवडेला देखील, आणि तो यायला पाहिजे तर या मॅच मध्ये मजा येईल, अन्यथा बेतवडे संघ सरासपणे या मॅच मध्ये पुढे जाणार आहे. 5 बॉल 16 धावा. बॉल तयार. अमर, ओ पुन्हा एक चांगला चेंडू खोला टाकलाय. फटके पुन्हा आपल्याला चांगले पाहायला मिळाले. दिशांकचा दुसरा फटका, थ्रो येतोय, फार खराब थ्रो. 2 धावा मिळत असताना आपण पाहतोय फॉलो थ्रो मध्ये अक्षरशः अमर खाली पडला. फोर्सने त्याने हा बॉल टाकला होता आणि थेट तो आला होता पॉपिंग क्रीज मध्ये. दोन्ही चेंडू चांगले टाकले गोलंदाजाने, 2 फटके चांगले दिशांकचे. मात्र आता खराब बॉल पाहिजे, अन्यथा हे समीकरण अवघड होईल. 4 बॉल 14 धावांची गरज. अमर, फुल लेंथ, ओ व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट. अमरला मारलाय स्लॉक स्वीप. दिशांक पाटीलचा षटकार. मॅच ऑन. विकेट पडल्यात आतापर्यंत 4 विकेटच्या आधारावरती 8 ऐवजी 7 धावा विजयासाठी पुरेशा असतील. बॉल बाकी आहे 3 धावा पाहिजेत 8. या षटकाराने मॅचला फिरवलंय. काय फटका आलाय, जबरदस्त डबल. अगोदर 2 चांगले बॉल आले आणि त्यानंतर या फुल लेंथला खाली बसून स्लॉक स्वीप. काय फटका खेळला, फ्लॅट षटकार आलाय. धावसंख्या सध्या जर आपण बघितली तर ती निळजेची 65 धावा. 8 धावांची गरज आहे. 7 ला विजय असेल विकेटच्या आधारावरती. 3 बॉल 8. दिशांक पाटील, D4 दिशांक, D4 डेंजरस. या मॅच मध्ये सध्या तरी खतरा आहे दिशांक पासून बेतवडेला. 3 बॉल 8. फुल टॉस होता, यावेळेला व्यवस्थित कनेक्शन नाही. डीप स्क्वेअर लेग, फिल्डर फार वेगाने, चांगली फिल्डिंग. थ्रो खराब होता पण त्याला कव्हर करताना वेळ. ओहो, 9 सेकंडला थ्रो. दिशांकला स्ट्राइक पाहिजे होती, ती स्ट्राइक त्याला मिळतीये. 9 सेकंडला प्रथमेश बाद होईल. धाव 1 मिळते. विकेटची बरोबरी. टॉस निळजेचा, म्हणजे इथेही धावा 2 बॉल मध्ये 7 पाहिजेत. 6 ला विजय असेल निळजे संघाचा. छोट्या चुका तुम्हाला विजयापासून लांब ठेवणार आहेत. आठवतोय पॉइंटला याच दिशांकचा तानाजीच्या हातामधून झेल सुटला होता आणि तोच दिशांक आता बेतवडेचा कर्दन काळ बनलाय. आताही त्याला संधी दिली धीरजने, मात्र आता त्याच संध्यांचं तो सोनं करतोय का निळजे संघाला याच संधीचं तो विजयामध्ये परावर्तित करून देतोय का. वेळ जास्त चाललाय, पुन्हा अंपायरचा सिग्नल. मॅच देखील क्रुशियल आहे, त्यामुळे आपण थोडासा वेळ आता या टीमला देखील देऊयात. बॉल बाकी आहे 2 आणि 2 बॉलमध्ये 7 धावांची गरज आहे. विकेट बरोबर आहेत. टॉस निळजेचा, म्हणजे टॉसच्या आधारावरती आता 6 ला विजय असेल. विकेट जर पडली तर 7 धावा बनवाव्या लागतील. फुल टॉस, मॅच फिनिश.
दिशांग D4 डेंजरस षटकार आलाय. एका बॉलवरती आता विकेट काढावी लागेल. विकेट आली तर बेतवडेचा विजय, विकेट जर नाही आली तर धाव न काढताही निर्जय संघ विजय होईल. पॅव्हिलियन मधून मॅच संपण्या अगोदर कोणी आत जाऊ नका प्लीज. निर्जय मॅनेजमेंट टीमची सूचना, तुम्ही आत बसा. स्कोर इज लेवल, विकेट इज लेवल. टॉस निर्जयचा आहे म्हणजे या बॉलवरती विकेट आली तर बेतवडे विजय होईल. धाव न येता विकेट जरी नाही आली तरी निर्जय विजय होईल. बेतवडेला एक मात्र पर्याय विकेट. धाव न देता विकेट आली तर मात्र बेतवडे संघ इथे विजय संपादित करेल. एक बॉल एक. ओहो, काय काय घडलंय. अंपायरचा नकार, मान नकारार्थी हळते. चर्चा करतील दोन्ही अंपायर्स. सेलिब्रेशन सध्या आपल्याला बेतवडेचं पाहायला मिळतंय. अंपायर जरूर चर्चा करतील. रवी मात्रे, विक्रम शेलार दोघेही जरूर थोडासा विचार करतायत. आपल्याला जरूर आता डिसिजन येतोय, त्यासाठी थोडा आपण थांबलोय. बॅट्समन आउट, बेतवडे विन. एका धावेच्या फरकाने हा सामना जिंकला.